विषयाच्या अंतरंगाला स्पर्श करण्यापूर्वी मला आपल्या समोर काही संदर्भ ठेवणं महत्त्वाचं किंबहुना अत्यावश्यक वाटतं. मित्रांनो, दररोजचं वर्तमानपत्र असो किंवा दररोजच्या दूरदर्शनावरील बातम्या असो, या जर का आपण पाहायला घेतल्या तर बलात्कार, खून, अत्याचार यासारख्या बातम्या आपल्याला सर्रास पाहायला मिळतात. आणि ज्यावेळी या बातम्या मी ऐकतो तेव्हा तळपायाच्या नतमस्तकात जाते आणि रक्तबंबाळ झालेल्या डोळ्यांसमोर निरर्थक झालेल्या काव्यांच्या उडवून पडतात की मंगल देशा, पवित्र देशा, तरुणांच्या भारत देशा, जय जय भारत देशा. आणि मग मनामध्ये विचारांचं कहून नसतं, वाटतं कसला मंगल देश आणि कसला पवित्र देश आणि कसल्या तरुणांचा देश. हे असल्या जे स्वतःचं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी 4-5 वर्षाच्या कोळ्या पूर्वीपासून ते 60-70 वर्षाच्या वृद्धांपर्यंत रोजच करतात बलात्कार, जे रोजच जातात चुकीच्या मार्गांवरती, वागमार्गांवरती, जे या सोशल मीडियाच्या इतक्या आहारी गेले त्यांना वेळेचं त्या सोशल मीडियावर असल्यावर इतकं भान राहत नाही की ते रिअल आयुष्य जगण्यापेक्षा ते रील मधलं आयुष्य जगणं हे त्यांना जास्त महत्त्वाचं वाटतं आणि ते त्यांना जास्त आवडतं सुद्धा. आणि मग मनामध्ये विचारांचं कहून नसतं, वाटतं हे असते तरुण आपल्या स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील तरुण नेमके कधी व्हायचे. हे असते तरुण आणि आजची तरुण नाही नेमकी चालले तरी कुठं, या आणि असते असंख्य प्रश्नांची उत्तर शोधत असताना मला या स्पर्धेविषयी समजतं. कारण की आजच्या आपल्या या स्पर्धेच्या आयोजकांना सुद्धा कदाचित हेच प्रश्न पडले असावेत आणि म्हणून या विचारांच्याला सुद्धा हा विषय मिळाला असावा. नाते, वक्ते आणि रसिकजन हो, मनपूर्वक नमस्कार. मी सांकेतिक कोड क्रमांक 11 आपल्या सर्वांसमोर विषय मांडतोय, सोशल मीडिया आणि आजची तरुण पिढी. मित्रांनो, विषयाच्या अनुषंगाने विचार करत असताना आपल्याला पहिलं सोशल मीडिया नेमकं काय हे आधी पडताळून पाहावं लागेल. माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी आता सांगितलं की सोशल मीडियामुळे होणाऱ्या समस्या, सोशल मीडियामुळे निर्माण होणाऱ्या त्याच्या नकारात्मक परिणाम, ह्या सर्व गोष्टी सांगितल्या. पण सर आणि टीचर, मला फक्त 3 मुद्द्यांमध्ये या विषयाची मांडणी करायची वाटते की सोशल मीडिया याच्यामुळे निर्माण होणारे नकारात्मक परिणाम किंवा समस्या. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की सोशल मीडियामुळे नकारात्मक परिणाम किती होतात, पण मला त्याच्याही पुढे जाऊन त्या सोशल मीडियाचे फायदे आणि त्याची सकारात्मक बाजू सुद्धा मांडणे जास्त महत्त्वाचं वाटतं. हा माझा दुसरा मुद्दा असेल. आणि तिसरा मुद्दा, या सोशल मीडियामुळे आपण आपला फायदा नेमका कशा प्रकारे करू, आपण आपल्या कॉलेजची, आपल्या देशाची, आपल्या महाराष्ट्राची प्रगती कशी करू, हे मला सांगणं जास्त महत्त्वाचं वाटतं. मित्रांनो, सोशल मीडिया, होय, हे सोशल मीडिया ज्यांनी आपल्या आयुष्यातला कित्येक वेळ खाल्लेला आहे, होय, हे सोशल मीडिया जे आपल्याला आपल्या अभ्यासक्रमाकडे सुद्धा बघू देत नाही. म्हणजे आपल्या सर्वांच्या लहानपणी आणि सर्व शिक्षकांच्या लहानपणी पूर्वी आपण काही आपल्याला हवं असतं की आपण आईला हात द्यायचो आणि आपली आई आपल्याला काही गोष्टी सांगायची किंवा तिच्या दिवसभरामध्ये घडलेल्या गोष्टी हे आई आपल्याला सांगायची. परंतु सध्याचा काळ असं झालेला आहे की आपल्या आयुष्यामध्ये आज काय घडलं हे आपल्याला ते AI ला सांगावं लागतं. म्हणजे AI पासून ते AI पर्यंतचा प्रवास, हा प्रवास जितका सोपा वाटतो तितका तो सोपा राहिलेला नाही. कारण या प्रवासाने आपल्याकडून काय घेतलं आहे, मला वाटतं या प्रवासाने आपला अमूल्य वेळ घेतलेला आहे. याच प्रवासाने आपल्यातलं सामाजिक वातावरण निर्माण आपण घरामध्ये निर्माण केलेलं असतं. मला वाटतं मित्रांनो, कुठेतरी या सोशल मीडियामुळे ते वातावरण आपल्याकडून त्याने ओढून घेतलेलं आहे. परंतु आता म्हणजे बऱ्याच जणांनी त्याचे तोटे सांगितले. तोटे काय की व्यसनहीनता वाढते. म्हणजे काय की या सोशल मीडियाचं आजच्या तरुण पिढीला कित्येक प्रकारे कित्येक वेळ त्या सोशल मीडियाचं व्यसन लागलेलं आहे. म्हणजे आज तासनतास आजची तरुण आहे की त्या सोशल मीडियाच्या रीलवरती रील्स स्क्रोल करण्यामध्ये बिझी असते. परंतु त्या सोशल मीडियाला हे भान राहत नाही की आपल्याला होमवर्क काय दिलेलं असतं. म्हणजे आपल्याला ते सोशल मीडियाचा वापर कशा प्रकारे करायला हवा, मला वाटतं की त्या गोष्टीची समज आपण सर्वांनी करून घेतली पाहिजे. मित्रांनो, मला पुण्याचं एक उदाहरण द्यावं वाटतं. म्हणजे सर, मी काही दिवसांपूर्वी पुण्याला गेलो होतो. तिथे बसमध्ये एका तरुणीवरती अत्याचार झाला. मित्रांनो, ही गोष्ट तिथे गांभीर्य पद्धतीने घ्यायला पाहिजे होती. परंतु आजच्या आपल्यापैकी बऱ्याच तरुणांनी सोशल मीडियावरती त्या तरुणीला ट्रोल केलं आणि ती तरुणी या दोषासाठी म्हणजे आरोपी हा बाजूलाच राहिला, परंतु तिच्यावर अत्याचार होऊन सुद्धा ती तरुणी ही दोषी ठरलेली आहे असं कुठेतरी या सोशल मीडियावरती प्रतिबिंबित केलं. आणि कमेंटच्या माध्यमातून बरीच सामाजिक पिढी असेल किंवा ही तारुण्याची पिढी ही त्याच्यावर व्यक्त झाली. म्हणजे या सोशल मीडियाचा वापर आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि आपण कशा पद्धतीने त्याचा वापर करतोय, मला वाटतं की याच्यावरती प्रकाश टाकणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, त्याचबरोबरती मला एक उदाहरण द्यावं वाटतं सर, की काही दिवसांपूर्वी मी इंस्टाग्रामवरती रील पाहिली होती. सिद्धेश टोपरे नावाचा तरुण, हा तरुण महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभा राहतो आणि म्हणतो 30 आणि 3 हे त्याची योजना आखतो. काय होती 30 आणि 3? 30 दिवस 30 गाव आणि 3 कोटी रुपये. होय सर, 3 कोटी रुपये त्या तरुणाने 30 गावांमध्ये फिरून फक्त 30 दिवसामध्ये जमा केले होते. ते कशासाठी? तर त्या गावातल्या ज्या 30 गावात त्यांनी गावं निवडली होती त्या गावातल्या शाळा बांधण्यासाठी,
या तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून 3 कोटी रुपये जमा केले. म्हणजे सर, ही सोशल मीडिया आपल्याला जेवढी खतरनाक वाटते किंवा या सोशल मीडियाचे नकारात्मक परिणाम जेवढे वाटतात, तेवढेच त्या सोशल मीडियाचे सकारात्मक परिणाम सुद्धा आहेत. परंतु ते आपण किती पद्धतीने जाणतोय हे देखील बघणं तेवढेच महत्त्वाचं राहतं. मित्रांनो, विषयाच्या अनुषंगाने शेवटी मला जाता फक्त या 3 मुद्द्याच्या माध्यमातून आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून किती प्रगती करू शकतो आणि आपला देश, आपला महाराष्ट्र, आपलं कॉलेज किती प्रगती पथावर नेऊ शकतो त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो. ते म्हणजे आपल्याच कॉलेजची विद्यार्थिनी आणि त्याचबरोबर प्रतीक टाके नावाचा तरुण हे या इंस्टाग्रामच्या माध्यमातून आप्पा आणि जणी हे चॅनल त्यांचं सुरू करतात आणि या चॅनलच्या माध्यमातून लोकांना खळखळून हसवण्याचा प्रयत्न करतात. शेवटी जाताना इतकंच, मोबाईल हा तुमच्या हातात असावा, तुमचं आयुष्य मोबाईलच्या हातात नाही. मोबाईल हा तुमच्या हातात असावा, तुमचं आयुष्य. विशेष म्हणजे जगाला इम्प्रेस करण्याच्या आधी स्वतःला इम्प्रूव्ह करायला शिका आणि फॉलोअरच्या गर्दीपेक्षा स्वतःच्या आयुष्याच्या प्रगतीच्या उंचीवर जा, प्रगतीची शिखरवर जा. आपण ते एवढा आशावाद व्यक्त करतो आणि या भाषणामधून काहीतरी प्रगती घडेल एवढाच आशावाद विचार व्यक्त करतो आणि विचार म्हणजे फिरायला घेतो. मनपूर्वक धन्यवाद.